धन्यवाद योगेश सर. जाऊया आजच्या रात्रीच्या आपण पाहतो सेकंड राऊंडच्या दुसऱ्या सामन्याकडे. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा आपण पाहतो झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नितीन भोईर. नितीन भोईर ठरला मॅचचा हिरो. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्या ठिकाणी नितीन भोईरला दिला जाईल. मी विनंती करतो या ठिकाणी किरणजी शेलके या, किरण दादा या, जॉन्टी दादा दलवी IPL फेम. इथे खराब क्षेत्ररक्षण. 4 धावा आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती. विनोद आणि खऱ्या अर्थाने विनोदने विनोदच केला. गौतम स्ट्राईकला मागच्या सामन्याचा हिरो एक चांगली कामगिरी पाहतोय. पहिल्या सामन्यामध्ये करताना दिसला. जोरदार अपील, पंचांचा फिंगर अप. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. समोर सापडला, पंतांनी सांगितलं इथे आपण आऊट आहात. पहिला विकेट आपण पाहतोय या ठिकाणी. पहिला चेंडू मिसफील्डचा चौकार जरूर आला आणि डीडी विचार करतो विनोदने विनोद केला. दुसरा चेंडूवरती गोलंदाज एक सुरी कामगिरी करताना दिसला. जयदीप युवा गोलंदाज आहे, चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून विकेटचं बटन आपण या ठिकाणी पाहतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा चौकार आपण पाहिला. त्यानंतर विकेटचं पतन पाहिलं गेलं. धावसंख्या 4, 2 चेंडू 4 धावा. एक सुरुवात आपण पाहिली होती, चांगली झाली होती वेदिका 11 संघाची. इथे समोर उडवला केतनच्या बॅट मधून चेंडू निघालाय. सेकंड बाउ चेंडू सीमारेषे पलीकडे. रस मिलतील 4 चौकार बॅक टू बॅक आपण पाहतोय. इथे मैदानात गेल्यानंतर फटकेबाजी सुरुवात करतो केतन. गारवा जाणवला गेला. आमचे डीजे दीपक एक मजेदार संगीत लावा, आपण एन्जॉय करूया आता. तर एकनाथ माळी लाव, काहीतरी लाव, थोडंसं जो गरमी आहे ना पैदा कर जरा. गारवा जाणवला गेलाय. कार्पेटमध्ये चेंडू निघातोय. शतरक्ष चेंडूचा बाटला करील त्या दरम्यान चेंडू सीमारेषे पलीकडे जाऊन पोहोचलाय. चौकार 4 धावा आपण या ठिकाणी धावफलकावरती घेतल्या जातील. स्लोवार गोलंदाज जयदीप प्रयत्न करता आला नाही त्याला. पहिल्या षटकातील पहिला चेंडू चौकार पाहिला, त्यानंतर विकेट. तिसरा चेंडूवरती चौकार, चौथा चेंडूवरती चौकार आणि 5व्या चेंडूवरती सिंगल. धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 13 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. इथे दूरवर चेंडू, वाईट चेंडू आपण पाहतोय. ऑफिशियल 2 समांतर करतात. वाईटची धाव स्कोर कार्ड वरती घेतली जाईल. धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचली ती 14 या आकड्यावरती. 1 गड्यांच्या मोबदल्यात मागच्या सामन्याचा हिरो माघारी परतलाय. जोरदार अपील, जोरदार अपील आपण या ठिकाणी पाहतोय. इथे लेग स्टंपच्या बाहेर पाहिलं गेलं आणि पिचिंग पाहिली जाते. लेग स्टंप इनफॅक्ट पाहिलं गेला आणि पिचिंग त्या पद्धतीने चेंडू जाते त्याच पद्धतीने चेंडू मोजला गेला. कारण इथे फक्त मध्येच लागला म्हणून नाही, तर चेंडू कुठे पडला, कसा पडला, या सर्व गोष्टी हाईट फॅक्टर सर्व मोजल्या जातात.
त्यानंतर पंचांना डिसिजन देता येतो. आपण बघा लाईव्हला चेक करायला आपल्याला वेळ भेटतो, पण मैदानात काही सेकंदात तो डिसिजन त्या ठिकाणी द्यायचा असतो. आणि पंच पण कोणते देवता नाही आहेत किंवा त्यांच्याकडे कोणती जादू नाही आहे, ते पण आपल्यासारखे सामान्य. हलक्या टापक्याला चेंडूला एस टीच्या पाठीमागे एस टी रक्षक कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये. षटक क्रमांक दुसरं विनोद गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. शंकर बाबा माली मॅचचा आनंद घेण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालेत. इथे चांगला चेंडू आपण पाहतो, अफलातून गोलंदाजी. समोरून चेंडू आपण पाहतो, पिक केला चेंडू, स्मार्ट डिलिव्हरी म्हटली जाईल. परफ्यूम पंच होऊन मारण्याचा प्रयत्न चेंडू केला होता, तिथून समोरून निघून गेला. निर्धाव चेंडूची सांगता विनोद या ठिकाणी करत असताना पंचाच्या डावे साईडने गोलंदाजी करतो, एक चांगली कामगिरी. इथे गोलंदाजी मार्कवरती सज्ज. आणखीन एक दिशा पळून गेल्याचा प्रयत्न, टॅप करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. निर्धाव चेंडूची सांगता विनोद, एक चांगली कामगिरी होतो. लगातारचे 3 चेंडू बाबा आतापर्यंत त्यांनी निर्धाव फेकले गेलेत. चांगला चेंडू आपण पाहतोय, भेटला भेटला चेंडू एकदाचा. बाईकची बाय बाय करत टाटा करत ही चेंडू आपण पाहतो निघला होता. एक धाव स्कोर कार्ड वरती घेतला जाईल आणि एका धावेने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती. 4 षटकांची मॅच आपण पाहतोय, प्री क्वार्टर फायनल मध्ये पोहोचलाय दवेली संघ. चेंडू आपण पाहतोय, शतरक्ष त्या ठिकाणी आहे. कोणत्या प्रकारची चुकीनी फलंदाज बाद. आणखीन एक विकेट. कार
चांगला चेंडू केतनसाठी आपण पाहतो, चांगली कामगिरी. अक्षय असेल नॉन स्ट्राईकला. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतोय, खूप दूरवर चेंडू होता, वाईट चेंडू. पंतांनी सांगितलं खराब चेंडू आहे. स्वेर मला एक्स्ट्रा धाव, एक्स्ट्रा चेंडू फेकावा लागेल. तवफलकावरती धावा आपण पाहतो जाऊन पोहोचल्या ते 20. तिसरा षटक प्रगतीपथावर. इथूनही आपण पाहतो चांगली बॅटिंग, चांगली फलंदाजी झाली. 30+ धावा या 2 षटकात आल्या, तर 50+ धावांचा आव्हान आपण पाहतो ठेवू शकतोय तो जयडाबा चोरावली संघाच्या विरोधात. समोर उडवला या ठिकाणी पाहतो चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, सिंगल या ठिकाणी घेतली जाते. पाहतो आपण वाईट चेंडू. स्वेर मारा या ठिकाणी पाहतो धावफलकावरती लागला गेला. धावसंख्या या ठिकाणी आपण पाहतो जाऊन पोहोचली ती स्कोर कार्ड वरती 22 या आकड्यावरती. 2 गड्यांच्या मोबदल्याच्या धावा आपण पाहतोय. गोलंदाज सुमित धुलीला पाहतो. स्लोआर चेंडू, गती परिवर्तन पाहिली गेली. एक चांगला गोलंदाज, युवा गोलंदाज, अनेक वर्ष संघाचा पाठीराखा, 12th मॅन आणि अनेक आयोजनामध्ये ज्याने खऱ्या अर्थाने सहकार्य दिलंय ते चोरवले टीमला. तो सुमित गोलंदाजी मार्क वरती आहे. काही खेळाडू नेहमीच चर्चेत असतात, लक्षात राहतात, त्यामध्ये सुमित आहे. असाच एक वादळवारा चोरवले टीमची स्पर्धेमध्ये आला होता. माझ्यासोबत स्टेजवरती असलेला एकमात्र व्यक्ती होता तो सुमित होता. त्यामुळे तो माझ्या नेहमीच लक्षात राहील, सदैव आपल्या सोबत त्या ठिकाणी राहिला होता तो सुमित. गोलंदाजी मार्कवरती 3 चेंडू 3 धावा आत्तापर्यंत खर्च केल्यात आणि त्यामध्ये 2 स्वेर मारा टाकलेत. 2 खराब चेंडू, वाईटचे चेंडू हाताळलेत. इथे सुमित तयार. ओरपी चेंडू उडावला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाही, फलंदाज बाद. झटका दिला जातो, झटका क्रमांक 3 तो सावले टीमला. आपण पाहतोय या ठिकाणी पाहिलं गेलं जोरदार अपील या ठिकाणी पाहतोय. इथे पाहतोय विकेटचं पतन. आपण लगातार विकेट आपण या ठिकाणी पाहिले गेले. रुपेशला आपण पाहतो या ठिकाणी मागस्त परतावायला लागेल. विकेटचं पतन पाहिलं गेलं. उलटा चेंडू. इथे पाहतो शतक बंबल पाहिलं गेलं. दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. 2 धावा. अमर नवीन फलंदाज त्या ठिकाणी पोहोचलाय. 2 धावेने आपण पाहतो 24 धावा धावफलकावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतोय या ठिकाणी या धावा या ठिकाणी आपण पाहतोय.
फेअर डिलिव्हरी आहे, कारण बॉल पूर्णपणे डाऊन या ठिकाणी झाला. 12th मॅन आहे, 12 मॅन उभे राहून जरूर आपण असे डिसिजन आहेत ना 12th मॅननी खरंच आपल्या टीमकडे सांगायला पाहिजेत, कारण रिव्ह्यू घेताना 12th मॅनकडे पाहिलं पाहिजे का तो कॅमेरावरती असतो, तो टी व्हीवरती असतो. आणि नेहमीच अनेक मोठ्या मोठ्या टीमांचे जे असतं ना 12th मॅन ते याच्यासाठीच असतात, ते उभे असतात आणि ते नेहमीच सांगत असतात रिव्ह्यू पाहिजे का घ्यायला का नाही पाहिजे, का त्याचा पूर्णपणे लक्ष त्या टी व्हीवरती असतो. इथे पाहतोय या दुहेरीने धावसंख्या आपण पाहतोय, स्कोर कार्ड 3 षटकामध्ये जाऊन पोहोचली ती 24 आकड्यावरती. 8च्या सरासरीने आपण पाहतोय 24 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. चांगला चेंडू, 4थं षटक आपण पाहतोय, गोलंदाजी मार्क वरती या ठिकाणी आलाय. गोलंदाज मिलिंद संघाचा हुकमीचा एक्का आपण पाहतो, अष्टपैलू खेळाडू आहे. इथे गोलंदाज तयार, पुढचा चेंडू आपण पाहतोय, फिरकवला चेंडू, शतरक्ष त्या ठिकाणी पोहोचेल का? 1 बाउन्स रॅकेट चेंडू होतो सीमारेषे पलीकडे, रस मिळती 4. इथे आला चौकार. होता एसटीच्या पाठीमागे जो रक्षक आहे, एसटी रक्षक आहे, चालाकी दाखवण्याचा प्रयत्न होतो, चालाकीमध्ये फसला तो आणि 3री धाव या ठिकाणी कंप्लीट झाली. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर चौकार. तिहेरी त्यांनी चेंडू याच्याने सोडला होता का हा फलंदाज निघेल आणि मी लगेच थ्रो फेकेल, पण चेंडूने त्याला तिकडे लक्षात घे त्याला फसवलं. 3 धावा, धावसंख्या 31. 3 षटक 3 चेंडू 31 धावा, 4 फलंदाज गारद झालेत. 4था चेंडू मिलिंदचा, उर्फी चेंडू आहे, बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक त्या ठिकाणी आहे, कोणत्या प्रकारची चुकी नाहीये त्या ठिकाणी. शतरक्षक होता पंकज, त्याच्या माध्यमातून पकडला जातो सुंदर झेल. टॅप केला, कव्हर मध्ये चेंडू ढकलला, शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. हात खोलण्याचा मौका आणि मोक्यावरती सुंदर फटका प्रसादच्या बॅटमधून आला. या 4 धाव्यांचा ठोका. खर्च केलात मिलिंदने. 35 धावा धावफलकावरती आहेत.
स्टेप आउट केले, पुढे ढकलला चेंडूला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. जयदीप होता त्या ठिकाणी. शेवटच्या चेंडू होती केतनचा विकेट. आपण केतनचा विचार केला तर 13 चेंडू 17 या धावेवरती बाद झाला. आणि आपण पाहिलं गेलं स्कोर कार्ड आपण पाहूया या सावले टीमचा. आपण स्कोर कार्ड आपण पाहूया. 35 धावा स्कोर कार्ड वरती, 6 विकेट. तर गौतम ज्याने 2 चेंडू फेस केले, 4 धावा पटकवले, एक चौकार होता. त्यानंतर जयवंतला आपण विचार केला, आज खातं खोलता आलं नाहीये. केतन 1 डाऊनला गेला होता, 12 चेंडू 17 धावा, 3 चौकार त्याच्या माध्यमातून पाहिले गेले. अक्षय 3 चेंडू 4 धावा, इथे रुपेशला खातं खोलता आलं नाहीये. 2 चेंडू 2 धावा अमरने पटकावल्या, तर 2 चेंडू 4 धावा प्रसाद त्याच्या माध्यमातून आला, तोही बाद झाला. नॉट आउट पारी केतनची 12 चेंडू आणि केतन नॉट आउट पारी 12 चेंडू 17 धावाची इनिंग आपण पाहिली. गोलंदाजीचा विचार केला तर जयदीपने एका षटकामध्ये 14 धावा खर्च केला, एक विकेट प्राप्त केला होता, एक वाईट चेंडूही फेकला होता. विनोदने एका षटकामध्ये 4 धावा खर्च करून एक विकेट प्राप्त केला, चांगली गोलंदाजी केली. तर सुमित धुलेने एका षटकात 5 धावा खर्च करून 2 विकेट प्राप्त केले, 2 वाईट चेंडू त्यामध्ये होते. तर मिलिंद एका षटकामध्ये 11 धावा खर्च करून 2 विकेट प्राप्त केलेत. एक चांगली गोलंदाजी सुमितची, इकॉनॉमिक गोलंदाजी पाहिली गेली. तर विनोदची, या दोघांकडून चांगलं कामगिरी या मैदानावरती पाहिली गेली. जाऊया आपण विजयासाठी. 36 धावांची गरज आहे. ह्या धावांचा पाठलाग कशा प्रकारे होईल हे ऐकूया योगेश ढोळे सर यांच्या आवाजात. जाबा बनवला सावले टीमनं 35चं टार्गेट. गोलंदाज रुपेश पहिलं षटक घेऊन. पस्तीस झाला, 36चं टार्गेट आहे. 36 धावसंख्येचं टार्गेट आहे. 24 बॉल मध्ये 36 बनवायचं आहेत.
त्या मात्र चोरावले टीमला. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्क होते आपण पाहताय. रुपेश जुलेला तुम्ही पाहणार आहात. ऑन स्ट्राईक जर पाहिलं तर मात्र भारत पहिलाच बॉल अपील केली जाते. लाऊड अपील आपण पाहताय. आणि इथून जर पाहिलं गेलं तर पहिला बॉल हा डॉट बॉलच पाहायला मिळतोय. पहिल्या बॉल पासून थोडंसं दबाव टाकण्याचं काम खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. सावले टीम करती आहे. रुपेश जुले ज्याचा ॲग्रेशन आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्याच बॉलवरती अगदी आपण पाहताय शेवटपर्यंत अगदी अपील करताना पाहायला मिळाला. परंतु पंच देखील आमचे तेवढेच तटस्थ आहेत. अगदी बरोबर योग्य तो डिसिजन प्रत्येक वेळी दोनही पंचांनी खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये दिला. त्यांचं अचूक डिसिजन. हो, आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक वेगवान बॉल. अगदी आपण जर पाहायला गेले तर वेग प्रचंड पाहायला मिळतोय तो रुपेश जुले या गोलंदाजाच्या माध्यमातून. आणि इथून बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू त्यानं फेकलेत. 36 धावा त्याला बचाव करायचा आहे. मग त्याच्यासाठी पहिलं षटक हे कमीत कमी धावसंख्येचं हाताळायचं आहे. आणि इथून पहिल्याच षटकामध्ये जो मोमेंटम आपल्या टीमकडे बनवून ठेवायचा आहे आणि त्यासाठी मात्र तो प्रयत्न करतोय. शॉर्ट बॉल होता, शॉर्ट ऑन पूल करायचा होता, मिस टायमिंग राहिला. बॅटन बॉलचा कोणताही संपर्कच नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल आलेत. पहिला बॉल जर पाहायला गेलं तर अगदी आउटसाइड ऑफ स्टंप होता. बॅटच्या बरोबर बाजूने निघून गेला. थोडासा टर्न पाहायला मिळाला. सेकंड बॉल जर पाहायला गेलं तर अगदी आपण पाहता जो पडल्यानंतर थोडासा खाली देखील राहिला होता. आणि आता मात्र तिसरा बॉल अगदी शॉर्ट ऑफ लेनचा होता. तो शॉर्ट ऑफ पूल करण्याचा प्रयत्न, परंतु इथे देखील अपयश झालाय. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल आलेत रुपेश जुलेच्या या षटकातील. बाची कडा पाठीमागे चाललाय केतन. त्या ठिकाणी संधी आहे रनआउटची. डायरेक्ट हिट तर झाली आहे. नॉट आउट असेल सर. नॉट आउट आहे ना. पंचांनी फिंगर अप तर केलं होतं कारण की त्यांना देखील वाटलं की डायरेक्ट हिट झाली आहे. बेल्स ब्लिंक झाली असं वाटलं त्यांना की खाली पडले, परंतु बेल्स बरोबर यष्टांवरतीच आहे आणि त्याच्यामुळे नॉट आउट तर असेलच. कारण की क्रिकेटचा नियमच आहे. बेल्स डाऊन होणं फार गरजेचं आहे. ती ब्लिंक करणं नाही तर ती डाऊन होणं गरजेचं आहे. ती अप होणं फार गरजेचं असतं आणि ती अगदी आपण पाहताय अप झालीच नाही. चांगली गोलंदाजी केली आहे रुपेशनं. 4 बॉल मध्ये अवघी एकच धावताना खर्च केली आहे. सुमित सॅकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राइक एंड वरती जो भरत होता तो आता सॅकिंग एंड वरती आला. चला रुपेश, इतका वेळ नका घेऊ प्लीज. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे, आम्हाला देखील समजतं, परंतु वेळ अतिरिक्त घेतला जातोय. फिल्डिंग किती अप्रतिम सेट केली आहे. समोर उडवलाय बॉलला, सरळ पाठवून दिलाय लॉंग ऑन सीमा पर. लॉंगेस्ट अँड हायेस्ट आता टाकलेला. कमी गतीचा बॉल स्लोवर वन आलाय. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. एका ओव्हरमध्ये धावा आल्या त्या अवघ्या 7. एक षटकार आला रुपेश जुलेच्या विरोधामध्ये आणि तो देखील आपण पाहताय भारतच्या बॅटमधून.
36 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिलं षटक हे अवघ्या 7 धावसंख्येचं आलंय ते सावले टीमसाठी. परंतु अजूनही जर पाहायला गेला तर भारत मैदानाच्या आतमध्ये आहे. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. गौतम गोलंदाजी मार्क होती. व पहिलाच बॉल ड्राईव्ह करायचा होता. मिस टायमिंग आहे. हवेमध्ये फिल्डर थोडेसे दूर राहिलेत. वॅकंट एरिया नो मार्क्स लँड. तोपर्यंत धाबा मिळतात त्या मात्र 2. फिल्डर अगदी दूर होते तोपर्यंत 2 धाबा इथून कंप्लीट होतात. 2 धाब्यांना आपण पाहताय धाव फलक आता जाऊन पोहोचलाय ते मात्र 9 वरती. पहिल्याच बॉलवरती अगदी जर पाहायला गेलं तर शॉट चेक करत होते असंच वाटलं फलंदाज सुमित. 2 धाबा इथून पाहताय. हो इथून देखील आपण पाहता ड्राईव्ह केला. लॉंग ऑफ मध्ये बॉल निघाला तोपर्यंत धाव मिळते ती सिंगल. सिंगलनं धाव फलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 10 बनवायचे 36. सिंगल डबलनं जास्त काही फरक पडणार नाहीये. या धावसंख्येचा पाठलाग करायचा तर मग चोरावले टीमला मोठे फटके मारावे लागतील आणि जास्तीत जास्त स्ट्राईक ही खऱ्या अर्थानं भारतकडे ठेवणं फार गरजेचं राहील. कारण की त्याच्या बॅटमधून एक मोठा फटका आला तो अगदी मैदानाच्या आतमध्ये सेट झाला. त्याला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. आडव्या बॅटनं हा फटका लॉब केलाय. फिल्डर डाऊन दी बॉल पकडली एक कॅच. मिळाली विकेट. फलंदाज भारत आउट. भारत आउट झाल्यानंतर आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी ओ राजेंद्र ओ फटका मिस टायमिंग. काय कॅच पकडलाय शॉट एक्स्ट्रा कव्हरला. अप्रतिम जबरदस्त कॅच. करण मोडक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त कॅच पकडला आणि राजेंद्रला मात्र पहिल्याच बॉल वरती अकाउंट देखील ओपन करू दिलं नाहीये. पाठवलंय परत. विनोद नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. समजदारीचं क्रिकेट हे आता फार महत्वाचं राहील. हो चांगला बॉल वेगवान. वेग किती आहे या गोलंदाजाकडे परंतु त्या वेगावरती नियंत्रण देखील किती अप्रतिम पाहायला मिळतंय. प्रत्येक बॉल अगदी जर पाहिला तर गौतमनं अप्रतिमच इथून मात्र आटळलाय. प्रत्येक बॉलचा टप्पा देखील वेगळा राहिलाय आणि त्या टप्प्यावरती नियंत्रण आलंय. त्याच्यावरती अगदी जर पाहायला गेलं तर व्हेरिएशन आले. एखादा बॉल अगदी आपण पाहताय वेगानं पुढे निघाला. एखादा बॉल कमी वेगानं आला. एखादा बॉल लेग कटर आला. या सगळ्या गोष्टी हो आडव्या बॅटनं प्रहार चढवलाय लांब लचक आणि बरोबर आमच्या प्रेक्षकांकडे पाठवलाय बॉलला. ठोकलाय षटकार.
पर्यंत 16 धावा धावफलकावरती आल्यात. 12 बॉलमध्ये आता 12 बॉलमध्ये धावा बनवायच्या त्या म्हणजे 20. 12 बॉल आणि 20 धावसंख्येची आवश्यकता आहे ती चोरावली टीमला या मॅच मध्ये. चला वेळ जास्त घेऊ नका. रुपेशनं 7 धावसंख्येचं षटक हाताळलं आणि आता मात्र गौतमनं जर पाहिलं गेलं तर मात्र 10 या धावसंख्येचं 9 या धावसंख्येचं षटक हाताळलं. दोनही षटक जर पाहायला गेलं तर कमी धावसंख्येचे जरूर पाहायला मिळालेत, परंतु 12 बॉलमध्ये अजूनही 20 धावसंख्येची आवश्यकता आहे चोरावली टीमला. परंतु जो षटकार आला ना तो षटकार या मॅचचा महत्वपूर्ण षटकार होता. तो षटकार अगदी आपण पाहिला सुमित विनोदच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. सुमित अजूनही मैदानाच्या आतमध्ये. सुमितला मी तर म्हणेन अजूनही तसा बॅटिंग करता आली नाहीये. त्याच्या बॅटवरती तो व्यवस्थित बॉल आलाच नाहीये. तो अजूनही प्रयत्न करतोय. सिंगल डबलनं मात्र मॅच चालवण्याचं काम करतोय. व पुन्हा एकदा खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस केली जाते आणि सुमितला इथून परतावा लागतंय. ज्या विनोदनं षटकार मारला होता मागच्या ओव्हरमध्ये त्या विनोदनं आता मात्र स्ट्राईक स्वतःकडे घेतली आहे. मॅच क्लोज आली आहे. मॅच अगदी जर पाहायला गेलं तर इथून कोणत्याही क्षणी कलाटणी घेऊ शकते हे माहिती आहे. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी. ते मोठे फटके मारायचे तर मला स्ट्राईक हवी आहे आणि त्यांनी स्ट्राईक आता स्वतःकडे ठेवली आहे आणि इथून मात्र सुमितला परतावा लागतंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिलिंद. आणखीन एक विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चोरावली टीमकडनं आपण पाहताय मिलिंदला. अक्षयचं हे षटक. पहिल्या बॉलवरती अगदी आपण पाहताय रनआउटची विकेट आली आहे. म्हणजे पहिलाच बॉल अगदी निर्धाव इथून आपल्याला पाहायला मिळाला. भरपूर चांगली मॅच पाहायला मिळते. प्रत्येक मॅच हाय व्होल्टेज झाली आहे. प्रत्येक मॅच मध्ये ती रंगतता पाहायला मिळाली आहे. प्रेक्षकांना हवी असणारी मॅच खऱ्या अर्थानं आमदार चषकाच्या माध्यमातून आपण पाहताय. ओ कमी गतीने टाकलाय. कमी गतीनं स्लोवर आलाय. पिक करता आला नाही. पुढे सरकला होता आणि तिथून मात्र बरोबर अक्षयनं ओळखलं. फलंदाज पुढे सरकलाय. आपला टप्पा लगेच पाठीमागे ठेवला आणि तिथून बॉलला टर्न देखील दिलं. लेग कटर आला आणि तो मात्र पिक करताच आला नाहीये. डॉट बॉल आलाय. जेवढे आता तुम्ही डॉट बॉल खेळणार तेवढा प्रेशर आणि तुमचा संघ तो अडचणीमध्ये येताना पाहायला मिळेल. तुम्हाला प्रत्येक बॉलवरती किमान सिंगल डबल तरी इथून घ्यावी लागेल. तुम्हाला मॅच चालू ठेवावी लागेल. मॅचमध्ये बनून राहावं लागेल. एखाद्या बॉलवरती एखाद्या षटकामध्ये आक्रमण होऊ शकेल. हो इथे फटका लॉब केलाय. लॉंग ऑफला बॉल चाललाय. एक धाव तर कंप्लीट झाली आहे का मिळेल दुसरी, परंतु नकारच दिलाय. एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. एक धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय 17 वरती. 17 धावा धावफलकावरती आल्यात. 36 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 9 बॉल आणि 19 धावसंख्येची आवश्यकता. शेवटचे अंतिम निर्णायक 9 बॉल 19 ची आवश्यकता आहे. अक्षयनं देखील भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे तिसऱ्या ओव्हरमध्ये. ओ इथे अगदी आपण पाहता व्हाईट बॉल आला. व्हेरिएशन आणायची होती. इथून अगदी आपण पाहायला गेलं तर कमी गतीने टाकायचा होता, परंतु प्रत्येक वेळी तुम्हाला ती अचूकता मिळेलच हे नाहीये. प्रत्येक वेळी त्या चुका सॉरी ते डॉट बॉल येतील हे तेवढं शक्य नाहीये. इथे मात्र चुकी झाली आहे. व्हाईट बॉल आला. हो चांगला बॉल. चांगला बॉल. अगदी आपण पाहताय गुडले स्पॉट वरतून चेंडू पडल्यानंतर वेगानं पुढे निघाला. डॉट बॉलच इथून आपल्याला पाहायला मिळतोय. मोहित स्ट्रायकिंग एंड वरती, मिलिंद स्ट्रायकिंग एंड वरती आहे. आता खऱ्या अर्थानं विनोद नॉन स्ट्राईक एंड वरतून पाहतोय. गोलंदाजाची व्हेरिएशन. येणारे बॉल शिल्लक आहेत ते म्हणजे 8 धावा बनवायचे ते 18. 8 बॉल 18 हे समीकरण उरलंय. हो कट करण्याचा प्रयत्न. पंच सांगतात आणखीन एक व्हाईट बॉल आलाय. खराब कामगिरी, निराशजनक कामगिरी. धावा वाचवायचे आहेत, डॉट बॉल फेकायचे आहेत आणि तिथे मात्र व्हाईट बॉल येत आहेत. मॅच मध्ये थोडीशी कलाटणी देण्याचं काम आता खऱ्या अर्थानं चोरावली टीमच्या फलंदाजाला करावं लागेल. किमान एखाद मोठा फटका इथून या मॅचचं चित्र बदलेल आणि त्या मोठ्या फटक्यासाठी जावं लागेल. तो प्रयत्न आता खऱ्या अर्थानं विनोदला मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल, कारण की त्याच्याच बॅटमधून एक मोठा फटका आलाय. सॅकिंग एंडवरती आपण पाहता मिलिंद. हो स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका केला. डीप मध्ये चाललाय. फिल्डर वेगानं धावत आलेत. रुपेश त्या ठिकाणी आपण पाहताय चांगले फिल्डर आहेत.
चांगलं अंतर कापलं, मोठा चेस होता. एकच धाव आली आहे. एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 20. आता येणारे बॉल शिल्लक आहेत ते 7 आणि धावा बनवायचे 16. सेम मॅच आली आहे. 7 बॉल 16 आणि शेवटच्या बॉलवरती षटकार आला होता. धन्यवाद. प्रवीणजी पैमारे साहेबांनी आमच्यासाठी कॅश प्राइज दिलं होतं, ते आमच्यापर्यंत सुपूर्द केलं संदीप गायकवाड सरांनी. हो चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल, डॉट बॉलच आलाय आणि इथे षटक क्रमांक 3 समाप्त झालाय. 3 षटकांचा खेळ समाप्तीनंतर 36 धावसंख्येचा पाठलाग करत असताना चोरावले टीमच्या धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतात. 3 बाद 20. 6 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत, त्या मात्र 16. 6 बॉल 16च्या आवश्यक. सहा बॉल मध्ये 16 धावसंख्येची आवश्यकता असताना पहिलाच बॉल इथून गोलंदाज सनीनं मात्र वाईट फेकला. आता 6 बॉल मध्ये 15 धावसंख्येची आवश्यकता आहे चोरावले टीमला. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय फलंदाज मिलिंद. ओ आणखीन एक वाईट बॉल. ओ जिथे तुम्हाला धावसंख्येचा बचाव करायचा आहे तिथे मात्र वाईट बॉल आलेत. हे अंतर कमी करण्याचं काम आता स्वतः गोलंदाज करतोय. थोडीशी मदत चोरावले टीमला खऱ्या अर्थानं गोलंदाजीची देखील लाभली आहे. वाईट बॉल आलेत. येणारे आता 6 बॉल 14ची आवश्यकता. मॅच बनली आहे ती चोरावले टीमसाठी. एका मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे, तो येईल का? 6 मध्ये 14ची आवश्यकता. ओ अपील पंचांचं फिंगर अप. फलंदाज बाद. मिळाली आहे विकेट मिलिंदची. आता येणारे 5 बॉल आणि 14 धावसंख्येची आवश्यकता आहे. 5 बॉल 14ची आवश्यकता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय दिनेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 6व्या क्रमांकावरती मिडल ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये विनोद. कट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आलेत, त्यांना अंतर तर कमी झालंय. जरी बॅटच्या साह्यानं धावा येत नसतील तरी देखील व्हाईटच्या साह्यानं धावा येतात. आणि आता चोरावली टीम देखील हेच म्हणते धावा कशाही होत, आम्हाला फक्त या मॅचमध्ये विजय हवाय. आणि त्यासाठी मात्र त्या धावा येणं फार गरजेचं आहे. ओ ऑन साईडला फटका. मिस टायमिंग. फिल्डर आहेत ऑस्ट्रेलियन स्टाईलनं पकडली एक कॅच. मिळाली आणखीन एक विकेट. फलंदाज दिनेश देखील बाद.
चित्र या मॅचचं रिझल्ट बदलू शकतो. एक मोठा फटका. हो चांगला बॉल. इथे मात्र स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळत आहे. रनआउटची आली आहे. विकेट. फलंदाज होईल बाद, परंतु स्ट्राईक मिळाली आहे. ती आता फलंदाज विनोदला, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आला. 3 बॉल आणि कंपल्सरी 13 धावसंख्येची आवश्यकता आहे. आता विनोदकडे ती खऱ्या अर्थानं ताकद आहे. तो या माशाला कलाटणी देऊ शकतो. तो मोठे फटके मारू शकतो. आता मोठ्या फटक्यांचीच आवश्यकता आहे, कारण की 3 बॉल मध्ये 13 धावसंख्येची आवश्यकता आहे. गोलंदाज सनी, ज्यानं व्हाईट बॉल फेकले, ही मॅच थोडी क्लोज आणली आहे. गोलंदाजी इतकी चांगली केली आहे सनीनं, परंतु ते फेकले गेलेले व्हाईट बॉल ते आता कुठेतरी डोकेदुखी ठरते की काय, कारण की येणारे 3 बॉल 13 धावसंख्येची आवश्यकता आहे. 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे, ती म्हणजे चोरावले टीमला. ते मारावे लागतील, विनोदला मारावे लागतील. विनोदकडे ती क्षमता आहे, तो मोठे फटके मारू शकतो. तो विश्वास संपूर्ण डगआउटचा देखील त्याच्याकडे, त्याच्यावरती लक्ष लागलाय. परंतु समोर सनीनं जबरदस्त कामगिरी केली आपल्या गोलंदाजीतून. हो खोला टाकलाय, बॅक टू द बॉलर. आणि इथून अगदी आपण पाहताय एकच धाव आपल्याला पाहायला मिळतीये. एक धाव आल्यानंतर आता 2 बॉल मध्ये 12 धावसंख्येची आवश्यकता आहे. शेवटचे निर्णायक अंतिम 2 बॉल आणि 12 धावसंख्येची आवश्यकता. जबरदस्त मॅच आली आहे. सावळे विपक्ष चोरावले या 2 टीम दरम्यान 36 धावसंख्येचा बचाव करायचा आहे आणि शेवटच्या 2 बॉल आणि 12 धावसंख्येपर्यंत मॅच आली आहे. जबरदस्त मॅच. व खोला टाकलाय, समोर खेळलाय, ब्लॅक स्क्रीन वरती चाललाय बॉल, येतोय चौकार. आता येणारा शेवटचा 1 बॉल आणि जिंकण्यासाठी 8 धावसंख्येची आवश्यकता आहे. विवेक, याच मैदानावरती 71 धावा चेस झाल्यात आणि आता खऱ्या अर्थानं या मैदानावरती 36 धावांचा पाठलाग करत असताना 1 बॉल 8 पर्यंत मॅच आली आहे. कमी गतीने टाकलाय, फटका गॅप मध्ये, बॉल सरळ निघून जाईल. डिप्स एक्स्ट्रा कव्हरला फिल्डिंग अप्रतिम झाली आहे आणि ही मॅच जिंकली आहे ती मात्र सावले टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन सावले टीम. वेदिका 11 सावले हा संघ मात्र या मॅच मध्ये जिंकलाय.